महायुती आघाडी निर्माण केलेली आहे, यावर आधी संजय राऊतनी टीका केली होती महाविकास आघाडी. आता जयंत पाटलांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचे मतं फोडण्यासाठी नवं राजकारण सुरू केलं जात आहे आणि सत्तेतील लोक फंडिंग करतात असा आरोप केला. त्यांच्यात दम राहिलेला नाही. त्याला वाटत असेल की आम्ही वर आल्यानं तुमचं नुकसान होते, तर तुमची कुवत काय ते माहीत पडते. त्यांची कुवतच नाही. एक तर तुम्ही सांगा, एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही. मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं, ही अशी व्यवस्था होती. आणि मग तिसरा तर बच्चू कडू लढला, मी आलो ना निवडून. तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला, ते निवडून आले. आणि राष्ट्रवादी तिसरीच होती. काँग्रेसला जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करण्यासाठी उभी आहे. राज ठाकरेंनी आता एक अनौपचारिक पत्रकारांसोबत गप्पा मारली. त्यांनी सांगितले की डिसेंबरपर्यंत लाडली बहिणीचे पैसे दिले आणि जानेवारीपासून सरकारकडे म्हणजे नौकरदारांचे पगार सुद्धा करता येणार नाही अशी स्थिती आणि राज्य खड्ड्यात जातंय अशामुळे. वस्तुस्थिती अशी काहीभूत राहू शकतं, पण मुळात लाडकी बहीणमुळे ही अवस्था नाही, तर कर्मचारी, अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे कदाचित येऊ शकते. राज ठाकरे साहेबांना हा एक वेगळा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं. कारण आता 8वा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतोय आमच्या तिजोरीवर होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी गेलेला पैसा आहे. त्याच्यावर आम्ही पाहतो की जरी ती योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला आहे. पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी 7.5 लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर 3.5 लाख रुपये खर्च होते. हे कदाचित संशोधनाचा विषय आहे. आज तुमच्या वर्धेमध्ये मेळावा आहे, त्या ठिकाणी काही तुमचे उमेदवार निश्चित होणार आहेत का? नाही, आता आम्ही मला वाटते आमची आता 3 ते 4 वाजता सभा आहे कारंजाला. तिथं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू. दौरा सुरू आहे. मनसे विदर्भात पायरू पाहते, काय सांगणार तुम्ही? तुमची तिसरी आघाडी. मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे. दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायला बरं राहतं. गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती. आता 10 दुकानं झाले म्हणजे सगळ्याला उधारी ते भेटते, चांगला आहे माल भेटते. जो दर्जेदार देईन आणि जो स्वस्त देईन आणि जो उधारीत देईन उसका दुकान चलने वाला आहे. लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला होता महायुतीला राज ठाकरेंनी, आता स्वतंत्र लढू शकतात. तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असेल, त्यांचे तजुर्बे काही वेगळे असणार. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा